चला तर फ्रेंड, आता कटोरी शिवून घेऊयात. आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. त्यानंतर मग 2.5 इंचावर करायचं आहे. या 2.5 इंचावर केलंय की मार्किंग. आता मी शिवून घेते. शिवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. जॉईंट करून घेते आता. तुम्ही बघू शकता कटोरी एका साईडचा बाजूचा पार्ट कंप्लीट झालाय. हो का, बघा कशी कटोरी आली माझी. असाच हा दुसरा पार्ट तयार करून घेऊयात. बघू शकता तुम्ही माझी दोन्ही पार्ट कंप्लीट झालेत. आता दुसरा पार्ट अटॅच करून घेऊया. चला तर फ्रेंड, अटॅच करून घेऊया क्रॉस पट्टी. दाब टिप द्यायची. त्यानंतर पाठीमागलचं पार्ट जोडून घेऊया. हे बघा, तुम्ही क्रॉस पट्टी जोडून घेतली. आता पाठीमागून शिलाई द्यायची. बघा, मी स्टिच करून घेतलंय.
तुम्ही बघू शकता हो का, फ्रंट पार्ट. आता असाच दुसरा पार्ट जोडून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी दोन्ही पार्ट जोडून घेतलेले, क्रॉस पट्टी वगैरे झालेली आहे. आता मागचा गळा करूया. हुकलूक पट्टी लावून घेऊ आधी, मग मागचा गळा अटॅच करूया. हुकलूक पट्टीसाठी 2 इंचाची पट्टी काढून घेऊ. चला तर आपल्याला हुकाची पट्टी लावून घेऊयात. हुकाची पट्टी लावून झालेली आहे. फोल्ड करून घेऊ. तुम्ही बघू शकता माझी हुकाची पट्टी तयार झालेली आहे. मी कट करून घेते. राहिलेला भाग कट करून घ्यायले. आता लूकची पट्टी तयार करू. तर फ्रेंड्स बघा हो का, हुक आणि लूकची पट्टी तयार झालेली आहे. आता पाठीमागचा भाग तयार करू, जोडून घेऊयात. पाठीमागचा भाग जोडून घेते मी. अर्धा इंचावरती टिप मारते. असाच दुसरा पार्ट जोडून घेऊयात. माझे दोन्ही पार्ट जोडून झाले. आता खालची पट्टी लावायची आहे. हे बघा माझे दोन्ही पार्ट जोडून झाले. आता खालची पट्टी लावायची आहे. त्याआधी दोन्ही भाग, पाठीमागचा आणि पुढचा भाग बरोबर आहे की नाही ते बघून घेऊया. पाव इंच कट करून घेऊयात आणि मग पट्टी लावूया. 2 इंचाची पट्टी काढायची आहे. हे बघा मी 2 इंचाची पट्टी काढून घेतली. आता 2 इंचाची पट्टी लावूया. दाबटीप देऊन घेऊ. पट्टी जोडून झालेली आहे. दाबटीप देऊन घेऊ. हे बघा दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता पट्टी फोल्ड करून घेऊयात. हे बघू शकता तुम्ही पट्टी लावून घेतलेली आहे. किती मस्त बसली लाईन. आता पाईपलाईन करूया. पाईपलाईनसाठी 2 इंचाची पट्टी काढून घेऊ. त्यानंतर मग बाही जोडून.
चला तर पाईपलाईन करून घेऊयात. पायपिंग मी पट्टी जोडून घेतले, पाईपलाईन करून घेते. चला तर मी पट्टी जोडून घेतलेली आहे. आता कट मारून घ्यायचे, छोटे छोटे कट मारून झाले तर पाइपिंग बनवू. असे छोटे छोटे कट मारून घेऊयात. चला तर आता मी पाइपिंग बनवते. पाइपिंग कशी बनायची बघा. बघू शकता फ्रेंड, माझी पाइपिंग झालेली आहे. बघा कशी आली माझी पाइपिंग. आता भाई आणि फिटिंग करून घेऊयात. तर फ्रेंड्स आता भाई फोल्ड करून घेऊयात. भाईची पट्टी फोल्डिंग करून घेऊया. 1 इंचावरती फोल्ड करायची पट्टी. माझी भाई अशीच आता दुसरी भाई फोल्ड करून घेऊयात. भाईची पट्टी फोल्ड करून झाली आहे. आता भाई लावून घेऊयात. भाई लावून घेते. तर पहिली भाई, एकीकडची भाई तयार झालेली आहे. आता तशीच दुसरी भाई लावून घेऊयात. बघू शकता तुम्ही भाई कशी बसली. बघा मी दुसरीकडची पण भाई लावते.
भाईला अजिबात ओढायचं नाही, नाहीतर मग खालीवरी जास्त कमी होऊ शकतो कापड. एकदम स्लो सावकाश ठेवायचा आणि टीप मारून घ्यायची. बरोबर कपडा पुरतो. तसंच दुसऱ्या बाजूनी पण तशीच टिप मारून घ्यायची. पडशील. बघू शकता तुम्ही माझी भाई बरोबर बसली. कपडा कुठंच कमी जास्त झालेला नाहीये. हे बघा. माझे दोन्हीकडचे भाई लावून झालेले आहेत. आता ब्लाऊज फिटिंग करायची आहे. मी आधी भायाच्या साईडने टिप मारून घेते. माझं ब्लाऊज फिटिंग करून झालेलं आहे. आता हुक लूक करूया. हुक लूक